सुस्वागतम विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज आपण इयत्ता 12वी भूगोल विषयामधील प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया यामधील उपघटक उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे राजकीय व इतर घटक यांची माहिती घेणार आहोत. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे प्राकृतिक व आर्थिक घटक यांची माहिती बघितलेली होती. आज आपण उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे राजकीय व इतर घटक यांची माहिती अभ्यासणार आहोत. उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा तक्ता तुम्हाला या ठिकाणी दिलेला दिसतो. हा तक्ता आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेला होता. उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये प्राकृतिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक व इतर घटक यांचा परिणाम होतो. यामधील प्राकृतिक घटक यामध्ये एकूण 5 घटक आहेत व आर्थिक घटक यामध्ये एकूण 4 घटक आहेत. यांची माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. आज आपण राजकीय घटक यामधील 1 शासकीय धोरण, 2 विशेष आर्थिक क्षेत्र, इतर घटक, 1 स्थान विभाजन, 2 उद्योगांचे केंद्रीकरण ह्या 4 घटकांची माहिती आज आपण बघत आहोत. उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या राजकीय घटामध्ये प्रामुख्याने उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण तसेच विकेंद्रीकरण, विविध सुविधा देणे इत्यादी राजकीय घटकांचाही परिणाम उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावरती होत असतो. आता हा जो राजकीय घटक आहे तो उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करतो. कारण यामध्ये जे काही राज्यकर्ते असतात ते वेगवेगळ्या प्रकारची धोरणे आखतात आणि त्यानुसार उद्योगधंदे कोठे निर्माण करावे यावरती त्याचा परिणाम होतो. मग राजकीय घटकामधील जो पहिला घटक आहे तो आहे शासकीय धोरण. शासनाच्या विविध औद्योगिक धोरणामुळे उद्योगधंद्यांचा प्रादेशिक समतोल राखला जातो. सर्व प्रदेशांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे बघा, आपल्या इकडं पुणे आणि मुंबई ह्या औद्योगिक पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे निर्माण झालेले आहेत. मग इतरही ठिकाणी उद्योगधंदे निर्माण व्हावेत म्हणून शासनाकडून प्रयत्न केले जातात. उद्योगधंद्यांच्या विकासासाठी शासन आर्थिक मदत, जमीन, पाणी, वाहतूक, कर सवलत, विपणनासंबंधातील सल्ले तसेच आयात निर्यात सुविधा इत्यादी प्रदान करतं आणि मग उद्योगधंद्यांचा विकास हा जास्त होतो. यामध्ये उदाहरणे एकूण 3 दिलेले आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण बघा, वर्ग ड किंवा पुढील औद्योगिक क्षेत्रांना महाराष्ट्र शासन मदत करते. म्हणजे शासनाने उद्योगधंद्यांचे वेगवेगळ्या प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यामध्ये वर्ग ड किंवा त्या पुढील जर औद्योगिक क्षेत्र असेल तर शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारची मदत दिली जाते. त्यामध्ये मग आर्थिक असेल किंवा जमीन असेल, पाणी असेल, वाहतूक असेल किंवा कर सवलत असेल, अशा प्रकारची मदत केली जाते. त्याच पद्धतीने शासकीय धोरणानुसार किनारी भागात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेशात इत्यादीमध्ये उद्योगधंद्यांना बंदी घातली जाते. म्हणजे शासन ज्या पद्धतीने मदत करते त्या पद्धतीनं काही पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रे असतील तर त्या ठिकाणी शासन बंदी सुद्धा घालू शकतं आणि अशी बंदी घातल्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होते. तिसरं उदाहरण आहे सन 1961चे महाराष्ट्र शासनाचे MIDC धोरण. आता MIDC हा शब्द तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकला असेल किंवा वाचला सुद्धा असेल. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा त्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये MIDC स्थापन केलेले आहेत. त्या ठिकाणी लिहिलेलं असतं बघा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. मग हे 1961ला महामंडळाची शासनाने स्थापना केली. याचा प्रमुख उद्देश काय होता तर उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण व्हावं आणि पुणे मुंबईतले उद्योगधंदे कमी होऊन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र निर्माण व्हावं आणि त्या ठिकाणच्या युवकांना त्या ठिकाणी रोजगार प्राप्त व्हावा. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने MIDC धोरण, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांची स्थापना 1961ला केली आणि त्यानुसार
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी काही औद्योगिक प्रदेश हे निर्माण केले जात आहेत. त्या ठिकाणी शासन त्या उद्योगधंद्यांना जमीन, पाणी, वीज हे कमी दरामध्ये उपलब्ध करून देते. त्यामुळे नवीन उद्योगधंदे उभारण्यास अडचणी येत नाहीत. विशेष आर्थिक क्षेत्र किंवा त्यास सेज स्पेशियल इकॉनॉमिक झोन असेही म्हटले जाते. आता याचा अर्थ बघा काय म्हटलं आहे की एप्रिल 2000 मध्ये विशेष आर्थिक क्षेत्र धोरण जाहीर केले व प्रत्यक्ष विविध टप्प्यामधून हे विधेयक संमत होऊन 10 फेब्रुवारी 2006 ला विशेष आर्थिक क्षेत्र नियम लागू करण्यात आले. आता विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे काय म्हटलं आहे बघा, सेज म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी उद्योगधंद्यांना वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात आणि औद्योगिक क्षेत्र हे उभारलं जातं. मग प्रत्यक्षात सेज निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया एप्रिल 2000 ला सुरू झालेली होती, परंतु प्रत्यक्षात हा कायदा अंमलबजावणीमध्ये येण्यासाठी 2006 म्हणजे एकूण 6 वर्ष लागली होती. त्या 6 वर्षामध्ये विविध टप्पे म्हणजे ज्यावेळेस कायदा निर्माण केला जातो त्यावेळेस संसदेमध्ये चर्चा केली जाते. विविध प्रकारच्या काही त्रुटी असतील त्यामध्ये दुरुस्त्या केल्या जातात आणि तो कायदा संमत केला जातो. मग हा सेजचा कायदा, विशेष आर्थिक क्षेत्राचा कायदा 2006 पासून हा लागू केलेला आहे. त्यामुळे काय होतं तर उद्योगधंद्यामध्ये वाढ व्हावी, देशातील नागरिकांना रोजगार प्राप्त व्हावा, परकीय गुंतवणूक वाढावी या उद्देशाने विशेष आर्थिक क्षेत्र सुरू करण्यात आली आहेत. त्यानुसार उद्योगधंद्यांना सवलती दिल्या जातात. म्हणजे आपण पाठीमागे बघितलं की जमीन असेल, पाणी पुरवठा असेल, वीज असेल, वाहतुकीच्या सुविधा असतील, कर सवलत असेल किंवा व्यापारासंदर्भातील काही सवलती असतील, या सवलती या ठिकाणच्या उद्योगधंद्यांना दिल्या जातात. आता या ठिकाणी उद्योगधंदे कोण उभारू शकतं तर कोणत्याही खाजगी, सार्वजनिक, संयुक्त उद्योग अथवा कंपनी तसेच राज्य सरकार किंवा तिच्या संस्था विशेष आर्थिक क्षेत्र उभारू शकतात. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज निर्माण करायचं आहे त्या ठिकाणी कोणीही करू शकतं. मग त्यामध्ये खाजगी काही कंपन्या असतील किंवा सार्वजनिक असतील, संयुक्त उद्योग असतील किंवा सरकारी मालकीचे काही उद्योग असतील किंवा काही राज्य सरकारे असतील, ते सेज या ठिकाणी उद्योगधंदे उभारू शकतात. मग यामुळे काय होतं तर एकाच ठिकाणी उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण होतं आणि केंद्रीकरण झाल्यानंतर वेगवेगळ्या ज्या सुविधा आहेत, उदाहरणार्थ पाणी, वीज, जमीन, वाहतूक सुविधा इत्यादी विभागून वापरता येतात आणि देशाचा आर्थिक विकास होतो, लोकांना रोजगाराची संधी प्राप्त होती. या दृष्टिकोनातून विशेष आर्थिक क्षेत्र सेज हा प्रकल्प आपल्या देशामध्ये 2006 पासून राबवण्यात येत आहे. उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे जे इतर घटक आहेत त्यामध्ये प्रामुख्याने 2 घटकांचा समावेश होतो. एक आहे स्थान विभाजन आणि दुसरा आहे उद्योगांचे केंद्रीकरण. यांचा समावेश हा इतर घटकामध्ये होतो. आता स्थान विभाजन म्हणजे काय बघा. आता सुरुवातीला तुम्हाला हे जे 2 शब्द दिले आहेत, स्थान विभाजन म्हणजे या ठिकाणी एकच ठिकाण ठेवलं जात नाही उद्योगधंद्यांचे, तर वेगवेगळ्या ठिकाणी त्या स्थानाची विभागणी केली जाते, ठिकाणाची विभागणी केली जाते आणि वेगवेगळ्या ठिकाणी उद्योगधंदे उभारले जातात. याला स्थान विभाजन असे म्हणतात. आता या ठिकाणी बघा खाली काय दिलेलं आहे, काही वेळेस उत्पादनाचे विविध टप्पे विकेंद्रित केले जातात आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी उत्पादने वेगवेगळ्या ठिकाणी घेतली जातात. म्हणजे एकाच ठिकाणी एकाच उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व उत्पादनाची निर्मिती केली जात नाही, तर त्या उद्योगासाठी लागणारी वेगवेगळी उत्पादने ही वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण केली जातात. मग यामध्ये जी उदाहरणे आहेत त्यामध्ये 2 उदाहरणे आहेत. एक आहे भ्रमणध्वनी मोबाईल. मोबाईलसाठी लागणारे पार्ट आहेत, मग त्यामध्ये बॅटरी असेल, डिस्प्ले असेल, चार्जर असेल किंवा आतमधले काहीतरी छोटे छोटे पार्ट्स असतील, ते एका ठिकाणी निर्माण न करता वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण केले जातात
आणि एका विशेष ठिकाणी ते पार्ट्स आणले जातात आणि त्या ठिकाणी मोबाईल तयार केला जातो. त्याच पद्धतीने दुसरं उदाहरण आहे मोटार वाहन निर्मिती. यामध्ये सुद्धा बघा इंजिनचे वेगवेगळे भाग असतील किंवा टायर्स असतील, आरसे असतील, त्या वाहनासाठी लागणारा रंग असेल, यांचं उत्पादन एका ठिकाणी घेतलं जात नाही, तर ते सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जाते. अशा पद्धतीनं ज्या वेळेस केंद्रांची विभागणी केली जाते, विकेंद्रीकरण उद्योगधंद्यांचे उत्पादन घेतले जाते, त्यावेळेस त्याला स्थान विभाजन असे म्हटले जाते. आता यानंतर जो पुढचा घटक आहे इतर घटकामधला, तो उद्योगांचे केंद्रीकरण किंवा अनुमापी अनुकूलता. म्हणजे पहिला जो घटक आपण बघितला त्याच्याबरोबर उलट हा दुसरा घटक आहे, उद्योगांचे केंद्रीकरण आहे. त्यास अनुमापी अनुकूलता असंही म्हणतात. आता अनुमापी अनुकूलता म्हटल्यानंतर आपल्याला लगेच याचा अर्थ कळत नाही. मग आता आपण अर्थ बघूया खाली काय आहे तो. उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या काही प्रमुख सुविधांच्या उपलब्धतेमुळे एखादा मोठा उद्योग प्रदेशात स्थापित होतो. या मोठ्या उद्योगावर आधारित, अवलंबून, पूरक, सहाय्यक असे उद्योग अशा केंद्राकडे आकर्षित होतात. यालाच अनुमापी अनुकूलता असे म्हणतात. आता उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लोह पोलाद उद्योग हा मोठा उद्योग आहे. मग हा लोह पोलाद उद्योग मोठा एखाद्या ठिकाणी निर्माण केला जातो. कुठं निर्माण केला जातो, तर या उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या काही प्रमुख सुविधांच्या उपलब्धतेमुळे. मग सुविधा कुठल्या उपलब्ध असतात यासाठी, तर लोह पोलाद उद्योगासाठी आवश्यक असणारं लोह खनिज ज्या ठिकाणी उपलब्ध असेल त्या ठिकाणी लोह पोलाद हा प्रमुख उद्योग उभारला जातो. मग या प्रमुख उद्योगावरती अवलंबून असणारे जे इतर उद्योग आहेत ते त्याच्या सभोवताली उभारले जातात. मग त्यामध्ये भांडी तयार करणे, गाड्यांचे सुट्टे भाग तयार करणे, गाड्यांचे सांगाडे तयार करणे, वेगवेगळ्या प्रकारची यंत्रांची निर्मिती करणे, हे सगळे जे उद्योग आहेत हे लोह पोलादावरती अवलंबून आहेत. जर पोलाद नसेल तर हे उद्योग आपल्याला उभारता येणार नाहीत. म्हणून हे जे उद्योग आहेत हे लोह पोलाद उद्योगाच्या सभोवताली उभा केले जातात. याला अनुमापी अनुकूलता उद्योगधंदे म्हणतात. म्हणजे मुख्य उद्योगधंदा कुठला आहे, लोह पोलाद उद्योग आहे. आणि अनुमापी अनुकूलतेचा फायदा घेणारे म्हणजे जवळच्या अंतराचा फायदा घेणारे उद्योगधंदे कुठले आहेत, तर भांडी तयार करणे, गाड्यांचे सुट्टे भाग तयार करणे, गाड्यांचे सांगाडे करणे, यंत्र निर्मिती करणे, हे अनुमापी अनुकूलता असणारे उद्योगधंदे आहेत. आता बघा वरील उदाहरणामध्ये जवळच लोह पोलाद उपलब्ध असल्याने त्याचा फायदा हा इतर उद्योगधंदे घेतात आणि त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये वाढ करतात. अनुमापी अनुकूलतेतून उद्योगांना केंद्रित करण्यास प्रोत्साहन मिळते व त्यातून औद्योगिक पट्ट्यांची निर्मिती होते. म्हणजे अशा पद्धतीने जर एखादा मुख्य उद्योग असेल आणि त्याच्या सभोवताली त्यावर अवलंबून असणारे छोटे मोठे उद्योगधंदे निर्माण झाले तर एकाच ठिकाणी उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण करता येते व असे अनेक उद्योगधंदे जर एका ठिकाणी निर्माण झाले तर औद्योगिक पट्ट्यांची निर्मिती होते. जसं आपल्याकडे बघा पुणे मुंबई औद्योगिक पट्टा आहे, त्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उभा राहिलेले आहेत. यानंतर आपल्याला एक मुख्य संकल्पना दिलेली आहे, स्थानमुक्त उद्योग. आता स्थानमुक्त उद्योगाचा अर्थ बघा. आधुनिक तंत्रज्ञानामुळे काही उद्योगांना स्थान निवडीचे स्वतंत्र असते. उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा परिणाम होत नाही अशा उद्योगांना स्थानमुक्त उद्योग असे म्हणतात. म्हणजे आतापर्यंत आपण जे घटक बघितले उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे घटक, यामध्ये काही प्राकृतिक घटक होते, आर्थिक घटक होते, राजकीय घटक होते, इतर घटक होते.
आणि यांचा परिणाम हा उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावरती होतो. परंतु असे काही उद्योगधंदे असतात की त्यावरती या घटकांचा परिणाम होत नाही. म्हणून उद्योगधंदे त्यांच्या कोणत्या ठिकाणी निर्मिती करायची आहे त्याच ठिकाणी स्वतंत्रपणे ते उद्योगधंदे उभारले जाऊ शकतात. मग असे ज्यांना स्वातंत्र्य असते उद्योगधंदे उभारण्याचे त्या उद्योगधंद्यांना स्थानमुक्त उद्योग असे म्हटले जाते. आता यामध्ये उदाहरणार्थ बघा, वस्त्र उद्योग, कच्चा माल व पक्का माल यांचे वजन सर्वसाधारण सारखेच असते. मग जर कच्चा माल आणि पक्का माल यांचे वजन सारखेच असेल तर हा उद्योगधंदे कुठेही उभारता येतो. ज्या ठिकाणी कच्चा माल उपलब्ध असेल त्या ठिकाणी उभारता येतो, किंवा ज्या ठिकाणी बाजारपेठ असेल, मोठं शहर असेल त्याच्या जवळ उभारता येतो. म्हणजेच हा वस्त्र उद्योग स्थानमुक्त उद्योग आहे. दुसरा आहे हिऱ्यांना पैलू पाडणे. यामधला जो लागणारा कच्चा माल आहे, पक्का माल आहे, यांच्या वजनात जास्त फरक नाही. म्हणजे जे हिरे असतात ते कच्चे हिरे असतील किंवा त्यांना पैलू पाडल्यानंतर वापरामध्ये येणारे जे हिरे असतील त्यांच्या वजनामध्ये जास्त फरक नसतो. म्हणून हिऱ्यांना पैलू पाडणारा उद्योगधंदा हा ज्या ठिकाणी हिरे सापडतात त्या ठिकाणीही उभारता येतो, किंवा एखादं खेडेगाव असेल त्या ठिकाणी उभारता येतो, बाजारपेठेच्या सानिध्यात उभारता येतो. म्हणजे निश्चित स्थानाचा परिणाम या उद्योगधंद्यावरती होत नाही. म्हणून हिऱ्यांना पैलू पाडणे हा स्थानमुक्त उद्योगधंदा आहे. 3 नंबरचं जे उदाहरण दिलं आहे, दागिने किंवा आभूषणे यांची निर्मिती. आता दागिने प्रामुख्याने सोने किंवा चांदी यांच्यापासून निर्माण केले जातात. मग जर सोने असेल त्या सोन्याचं वजन आणि सोन्यापासून निर्माण केलेल्या दागिन्याचं वजन हे दोघांचं वजन सारखंच असतं. त्यामुळे हा उद्योगधंदा कोणत्याही ठिकाणी हा उभारता येतो. त्यावरती निश्चित एकाच ठिकाणी उभारला पाहिजे असं होत नाही. मग तो खेडेगावात उभारला जाईल किंवा शहरालगत उभारला जाईल, अशा पद्धतीनं हा उद्योगधंदा उभारण्यास स्वतंत्र असते. म्हणून आभूषणे किंवा दागिने निर्माण करणे हा स्थानमुक्त उद्योगधंदा आहे. आता आपण ही एक संकल्पना बघितली. आता जो भाग बघितलेला आहे त्यावरती आधारित हा स्वाध्याय दिलेला आहे. आता स्वाध्यायामध्ये प्रश्न बघा. पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. उद्योगांच्या स्थानिकीकरणावर राजकीय व इतर घटकांचा परिणाम स्पष्ट करा. दुसरं उदाहरण दिलेलं आहे, भौगोलिक कारणे लिहा. उद्योगांचे वितरण असमान असते. आता याचं उत्तर लिहिताना बघा, उद्योगांचे वितरण असमान असते म्हणजे उद्योगधंदे एका ठिकाणी केंद्रित का होत नाहीत, वेगवेगळ्या ठिकाणी का निर्माण केले जातात हे विचारलेलं आहे. परत टिपा लिहामध्ये 2 दिलेले आहेत. स्थानमुक्त उद्योग. आता आपण पाठीमागं स्थानमुक्त उद्योगाची व्याख्या बघितली, त्याची उदाहरणं बघितली. यामध्ये तुम्ही जास्तीची माहिती लिहायची. जर नाही सापडली तर कमेंट्समध्ये लिहून टाका, तुम्हाला जास्त माहिती दिली जाईल. दुसरा आहे अनुमापी अनुकूलता. ही सुद्धा आपण संकल्पना बघितलेली आहे. त्यावर आधारित सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टीप लिहायची आहे. आज आपण उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे राजकीय व इतर जे घटक आहेत ते घटक यांची माहिती बघितलेली आहे. तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा किंवा लाईक करा. कारण तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर जे वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते निर्माण केल्यानंतर लगेच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि तुम्ही ते व्हिडिओ तुमच्या वेळेनुसार कधीही बघू शकता. म्हणून तुम्ही हा जो YouTube चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स.